का होता ते सुधरा ना, आता सुधरा म्हटलं. वय नाही राहिलं तुमचं सुधराचं, तरी सुधरून घ्या. कहून मदन भाऊ काय झालं आता? काय सुधरा जोगतं काय आहे आता? काय काय केलं मी? अरे सगळेजण आपापल्या बैलबंड्या घेऊन आले बी, आणि तुम्ही मस्त आरामाने येऊ राहिले. घरचा कार्यक्रम होय काय? घरचा कार्यक्रम होय काय? हा, हेल्याच्या टक्करच्या वेळेस मस्त आरामाने येऊ राहिले. 5-10 मिनिटं राहिल्यावर. आता तसंच आता 5-10 मिनिटात राहुल गांधी, अमित शहा, नरेंद्र मोदी येते, आणि तुम्ही आता येऊ राहिले. चला घ्या पटापटा, समोर घ्या. अवघ्या काही का क्षणात बैलगाडा शर्यत विदर्भात सर्वप्रथम बैलगाडा शर्यतची सुरुवात होणार आहे. तरी कृपया जेवढे गावकरी आहे व बाहेर गावचे आहे त्यांना सगळ्यांना आपापली जागा हे स्थिर ठेवावी. दिल थांब के रहिएगा. आता येणार आहे नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि अमित शहा. हेलिकॉप्टरने येऊ राहिले, वेळ लागते थोडासा. रेल्वेनंच यायला पाहिजे होतं. बसले हेलिकॉप्टरानं तिथं नाही. काही आपला तमाशा करायचं काम, मोठेपणा करायचं काम आहे त्याले. आता आमच्या पैसे काय गाड्या आहे नाही काय? आम्ही येऊन राहिलो काय गाड्या ना? आम्ही आलो ना, आमच्या स्प्लेंडरनं चालू ना, आहे नाही काय? आमच्या इथं स्कॉर्पिओ आहे. काय राजीव मदन भाऊ, तुम्ही भलं लाडवून घेतल्या तिघायले. कास्तकाराचं काही भलं करून नाही राहिले हे. थांबा ना, सगळेच मुद्दे मांडायचे आपल्याला. सगळेच मुद्दे मांडू आरामानं. हा कार्यक्रम फक्त सुरुवात होऊ द्या बैलगाडा शर्यतीचा. सगळं झालं का जब घेऊया तिघाले फाईलवर नाही म्हणेपर्यंत सगळं विचारू. तेच म्हणून राहिलो ना मी. असं कसं बा एवढं माग उरायला सगळं? काही त्याच्यावर ऍक्शन नाही घेऊ राहिले, काही नाही. चला चला चला, विदर्भात सर्वप्रथमच बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आलेली आहे. चला. अरे तात्या इकडे काय करू राहिले तुम्ही जाणा आपल्या बैलबंडी बशी राहा. आता 15-20 मिनिटात कार्यक्रम चालू होते, तुम्ही इकडे काय करू राहिले? बस तवाचे 15-20 मिनिटं करू राहिले. 1 घंटा झाला ना. कधी येते ते तिघ जण? काय राजा, एवढं डोक्यावर थोडी बसून ठेवा लागते त्याले. अरे मदन भाऊ, त्या तात्याला सांगा का या तिघांना ठेवला म्हणून कार्यक्रम. काही आपल्या मनाला लावू राहिले, ते आल्याशिवाय कसं काय चालू करणार आहे? तात्या त्या बैलबंडीवर बसा गुपचाप. हा, थांबणं असेल तर थांबा, नाही तर घराकडे वाले. हा, त्या तिघांनाच कार्यक्रम ठेवला आणि तुम्ही म्हणून राहिले का पटकन घेऊन घ्या. असं कसं जमणार आहे? कुठे गडबड जमते काय? नाही चाल द्या आराम, चाल द्या. देशमुख साहेब फोन लावून पहा बरं. हा, कुठपर्यंत आहे आपलं हेलिकॉप्टर? कुठं आहे? किती वेळ झाला? इथं लोक बोंबलू राहिले ना. बरं येऊ राहिले. किती मिनिटात? 15 मिनिटात. ठीक आहे. बरं वाट पाहतो आम्ही तुमची. बस 15 मिनिटात येतो म्हणते. हे जरा डिझेल खतम झालं होतं म्हणते हेलिकॉप्टरचं, म्हणून थोडासा वेळ उराला म्हणते. अरे टंकी तर करून ठेवा हेलिकॉप्टरची फुल. एखादा जर मंदात नाही कुठं जायचं असलं अर्जंट आणि ते पडलं बंद तर झालं मग. हा, डायरेक्ट वरतच आहे म्हटलं. अरे पहिले म्हणा यायले काय तर बैलगाडा शर्यतचं इनाम देऊन द्या म्हणा. नंतर काय आहे ते वरतं भरतं जात बसा. पहिले खवलले आहे झोडपाजे आपल्याला धरून. चला कॅमेरामॅन तयार राहायचं. बस 2 मिनिटात येऊ राहिले ते पहा. आवाज येऊ राहिला हेलिकॉप्टरचा. जाओ दारूवाला आणि देशमुख साहेब दोघे जा उतरू राहिले ते. आता येऊनच राहिले. एका हेलिकॉप्टर आलं ना एका डोक्यावर. दे रे बा इकडे, दे तो फुलाचा गुच्छ दे. अरे चल ना पटकन या रे. काय उतरून राहिले आता ते थोड्या वेळा. घ्या या इकडे. येऊ राहिले. आले हो. बस येऊन राहिले. आले. चला घ्या. जोरदार टाळ्यानं स्वागत होऊ द्या नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राहुल गांधी यांचं. चला देशपांडे साहेब आणि दारूवाला साहेब, चला स्वागत करा दोघं मिळून सगळ्यांचं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. घ्या साहेब घ्या. फटू बरोबर काढतो रे भावा. फटू आले पाहिजे तिघाचे बी. चला सर्वांनी स्थानापन्न व्हा. या इकडे. काही चाय पाणी घेता काय? हा, घेता का म्हटलं? घ्या ना. अरे नाही मदन भाऊ, सगळं घेऊनच आलो. तिथं हेलिकॉप्टरचं डिझेल भरलं ना, तर तिथंच बाजूला कॅन्टीन होती. जरा तिथूनच म्हटलं होऊन गेला आमचं वाला. नाश्ता पाणी केला, जरा आलूगोंडा रस्सा खाल्ला इकडला फेमस, गिलावडा खाल्ला आणि चाय पाणी पिऊन आलो बा इकडे. आम्हाला वाटलं इकडे बस आता गेलो का चालूच करावं लागते. वेळ झाला ना आम्हाला आली. अरे काय राजू, एवढा टाइमपास करावं लागते का? इकडे साडे कास्तकार बोंबलू राहिले ना. काम धंदे सोडून आले इकडे. अरे एवढ्यान बारीचं करून घ्या म्हणा जस, नंतर नाही होईन असं. बरं ठीक आहे. चला तिघं जण आलेले आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या ना आपला कार्यक्रम समोर घेतो मग. कास्तकाराच्या म्हटलं तुरी लेन गव्हाले भाव देता बाबा, नाही तर बस ह्या वर्षी करसान वांदा झालं. लोक मारते आता तुम्हाला तिघाली बी. हो राहुल भाऊ, डोळे खाऊन घुमले तुमच्यावाले. 90 मारली काय येता? नाही हो, अशा बदनाम्या नका करू ना. लग्न व्हायचा राजीव मालक. काय तुम्ही बी देशमुख साहेब, लग्न व्हायचा राजीव अशा बदनाम्या करता काय? दारू पिऊ राहिलो हे करू राहिलो. सांगा ना हो नरेंद्र भाऊ त्याले. राहू द्या ना हो देशमुख साहेब, कायले मजा घेऊ राहिले. लग्न करायचं आहे त्याचं पहिले. तुम्ही बदनाम्या करून देसान मग कोण पोरगी देन त्याले? म्हटलं शेतकऱ्याचा पाहिजे तिघं जण. शेतकऱ्याच्या मालाले भावाला पाहिजे. हा, अरे हा कार्यक्रम होऊ द्या, मग ह्या विषयी बी आपण चर्चा करू. कार्यक्रम तर होऊ द्या. ह्या वेळेस द्या म्हटलं कास्तकाराचं पहा काही ना काही. हा, लय दिवस झाले आता नुसतं घुमून राहील तुम्ही. नाही तर आता मग तुमचं इलेक्शन आहे समोर. नाही पाहतो आम्ही. देतो तिघं मिळून काही ना काही करून देतो. तुमचा जुगाड पाणी देतो. काय देतो करू राहील तुम्ही? एवढ्या दिवसाचं देतोच करू राहील ना. काही कास्तकाराच्या मालाले भाव नाही, काही नाही. सगळं मागू राहिलं. हा, डायरेक्ट 20-25 रुपयानं माग होते. इथं कास्तकाराच्या मालाले फक्त 8 आणि 1 रुपयानं भाव वाढते. बरं घ्या कार्यक्रम घ्या समोर. कार्यक्रम झाल्यावर मुद्दे मांडू मग आपण. चला
लवकरच बैलगाड्या शर्यतीला सुरुवात होणार आहे इथे. त्यापूर्वी मी राहुल भाऊला थोडंसं आमंत्रित करतो बोलण्याकरिता. चला घ्या राहुल भाऊ. आज जर इथे बैलगाडा स्पर्धाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्याचं कारण मुख्य एकच आहे की शेतकऱ्याला एकत्रित करणं व शेतकऱ्याच्या समस्येवर निवारण करणं. कोण होय? राहुल गांधी होय काय? हा राहुल गांधी होय ना. अरे का शमन्याचं समाधान करते का तो? हा समाधानच करू आले. अरे कोणाचं सरकार आलं ना दिगंबर भाऊ, ते झालंय कास्तकाराचे. हा कास्तकाराच्या मालाला कधी भाव नाही भेटत आणि कास्तकार कधीच समाधान नाही आहे. हा कोणाचं सरकार आलं तर बस समाधान करतो आणि कास्तकाराचं समाधानच नाही करते. आम्ही समजू शकतो का तुमच्या मालाले काहून भाव नाही आहे, कारण सरकार कशी दुसरी बसली आहे ना. आपली सरकार असती तर आपण सांभाळून घेतलं असतं, करून दिलं असतं तुमचं. अरे काय करून दिलं असतं? काही नसतं करून दिलं. दोघंही तसेच आहे, काँग्रेस आहे तसंच आहे आणि BJP तसंच आहे. काही समजून नाही राहिलं राजा काय करावं होतं आता. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. यानंतर मी अमित शहाला आमंत्रित करतो, त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार कास्तकार बांधवांनो आणि तमाम जमलेल्या गावकऱ्यांनो. आज मी सांगू इच्छितो की तुमच्या विदर्भात पहिल्यांदाच आम्ही बैलगाड्या शर्यतीचं आयोजन केलं आहे. याआधी कोणीही केलेलं नाही आहे व कोणाच्याही मनात सुद्धा आलेलं नाही आहे. आता म्हटलं कास्तकाराला हलक्यात घेऊन आला. हा दिगंबर भाऊ काय वाटतं तुम्हाला? या पहिले जर आला असता 2 दिवस अगोदर गावात तो, हा त्याला दाखवली असती हेल्याची टक्कर कशी असते तर गाववाल्यानं भरवलेली आणि 10 लाख रुपये बक्षीस होतं. आपल्याला कास्तकाराला हलक्यात घेऊन आला. अरे शंकरराव, सगळे एकाच माळ्याच्या मनी आहे ते. मला तर राजू हे नाही समजत, गरीबाले मदत करता येले फॉर्च्युनर कशी लागून जाते हो हा एवढ्या रुपयाची. विदर्भ बैलगाडा शर्यत मध्ये जमलेल्या सगळ्या कास्तकाराचे खूप खूप अभिनंदन व तसेच यानंतर नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करतो मी. घ्या नरेंद्र भाऊ बोला. अरे सोन्यांचे ते तुम्ही काय करू राहिले इकडे तात्याला सोडून? यानंतर मी नरेंद्र मोदी यांना 2 शब्द बोलण्याचं आमंत्रित करतो. चला या नरेंद्र भाऊ. टाळ्याचा कडकडाट झाला पाहिजे. देशाचे पंतप्रधान आहे ते. अरे व्हिडिओ काढून घ्या म्हटलं आणि फोटो काढून घ्या सगळ्या बैल बंडायचा. काळा चांगली गोष्ट आहे. काळा अरे गळ्यात काय घातलं रे? कायचं आय कार्ड होते? अरे VIP आय कार्ड होते. इथं कोणी आम्हाला हात नाही लावू शकत. हा आम्ही कोणाला बोलू बी शकतो म्हटलं इथं, हाकलू बी शकतो. VIP आय कार्ड होईन ते. मग कोणाला भेटते का ते? बस अच्छे काल नाही भेटत. ज्याची मोठी पोस्ट आहे त्यालाच भेटते, ज्याची चांगली ओळखी आहे. तात्याने दिसू राहिले समोर आहे तिकडे. समोर आहे सगळे जण. जा मान्या, देवानंद भाऊ, तात्या तिकडे या. जा पाटलाच्या बाजूले. अरे करते रे भावा चालू कार्यक्रम. काय आता नरेंद्र मोदी काय बोलू राहिला काय माहित. तिकडे शेतकऱ्याचा काही पाहून नाही राहिला, इकडे टाइमपास करू राहिला. भाई और बहनों, विदर्भात आम्ही पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत भरवलेली आहे. ते आतापर्यंत कोणी करू नाही शकलं ते आम्ही केलेलं आहे आणि मला नाही वाटत का हे याच्यानंतर कोणी करू शकत. त्याच्यानं जेवढे का शेतकरी मित्र इथे आलेले आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक अभिनंदन. चला काही क्षणात तुमचा कार्यक्रम चालू होणार आहे, त्याच्यासाठी सर्व कास्तकार बांधवाचे हार्दिक स्वागत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. चला घ्या मदन भाऊ, समोर घ्या कार्यक्रम. चला. विदर्भात सर्वप्रथमच आयोजित केलेला बैलगाडा शर्यत यामध्ये सहभागी होणारे शेतकरी बंधू व पुत्र यांचे मी नाव एकदा घेतो. पहिला नंबर देवानंद विश्वकर्मे भाऊ, 2 नंबर रामा विचकडे भाऊ, 3 नंबर मन्या सुर्वे, 4 नंबर शंकर तिरमारे, 5 नंबर डिबांगर तेलकाडे, 6 नंबर तात्या लेले, 7 नंबर बंड्या पाटील यांचे सहर्ष स्वागत. चला इथे अवघ्या 5 मिनिटातच बैलगाडा शर्यतीला सुरुवात होणार आहे. तरी सर्व गावकरी व शेतकरी पुत्र इथे आल्यास त्यांचे खूप खूप आभार व मनापासून आभार. म्हण्या बाई जितलो पाहिजे, नाही तर बस झालं मग काम. आमची शर्यती चालली जाईल 20,000ची सोन्यांच्या सोबत लावलेली. हा जितलो पाहिजे, काही झालं चालत. एक तो हार नाही तो पार. अबे इथं पाय ना पहिले किती जणाच्या बैल बंड्या, 7 जणाच्या आहे ना, 7 कास्तकार आहे ना. काही राजा आपलं जितलो तर जितलो, नाही जितलो तर नाही जितलो. मला सांगून काय तुम्ही काय शर्यत लावली नाही ते 20,000ची? काय राजा माणूस आहे तू? हा हेल्याची टक्कर हारला तात्यासोबत, आता हे हारता काय? करता काय पुऱ्या गावात फत्री आमची? तात्या ऑल द बेस्ट ऑफ लक. जितून ये जा बाबा, जितून ये जा. थार गाडी आहे तुमची तिथं. अरे धन्यवाद. आपणच जितू. कोई नाही टक्कर में अपने. आपण चांगल्या फाईलवर घेतो इथं. मग हेल्याची भल्ली गॅरंटी घेऊन आला तर एक जण एका ढुशीत तारून दिला त्याले. पाय म्हणे भाई पाय, तूच पाय आता. पाय कसे टोमणे मारू राहिले तुले तात्या, म्हणून म्हणू राहिले तुले हे तरी जिद्दो राजा, नाही तर बस. तात्या
याच्यात तर जितून दाखवा, मग म्हणीन तुम्हाला का तुम्ही तात्या होय म्हणून. अरे का रे बा, मोहन नाही आला काय? मोहनले पाहिजे रे, समारदा. पहिलेच त्यानं आपल्याला अशी धवस दिली का बस. नाही मोहन नाही आला ना. मोहन याचाच आहे. कुठं आहे? दिसू आला का तुम्हाला? काऊन काय झालं तात्या मोहनले? मोहन काऊन नाही आला? अरे तो म्हणू राहिला का माझं लग्न जोडून द्या म्हणते या 2 महिन्यात, आणि अधिक त्याच्या समोरच्या 2 महिन्यात माझं लग्न झालं पाहिजे म्हणते. नाही तर बस लटकतो म्हणते मी. तुमच्या जुवाची दोरी सोडीन म्हणे, लटकून जाईन म्हणे घरी. आणि सगळ्यात वरच्या याच्यावर म्हणे तुमचं नाव टाकीन म्हणे का तुमच्याच्यानं मेलो म्हणून. हा बरोबर आहे ना. द्याले पाहिजे ना त्याचं लग्न करून. आता 30वी पार करन तो. काय तुम्ही बी तात्या तुमच्या सोबत राहते. पहा ना एखादी नातलग द्या त्याचं लटकून. अरे तात्या आपलंच पाहिजे ना हो, आपलंच पाहिजे ना, दुसऱ्याचं काही पाहत नाही गडी माणसाचं आपल्या. चला चला शेतकरी पुत्रांनो, कोण घेऊन जायाने कार जिचं नाव आहे थार. कोण घेऊन जायाने कार जिचं नाव आहे थार. कोणाच्या नशिबी लिहिली आहे थार. कोणाचा बैल देते आता या सगळ्यांना माहीत पडन आता. सबका साथ सबका विकास. तालिया. हा कोणता शेर व्हायच्या मायबीन मारला नवीनच आहे. आज पाहिजा रे तात्याला कसं हारवतो. पाहिजा म्हटलं हारवा ना, तर आम्हाला काय सांगू राहिले हारवा ना. आम्हाला काय घेणं देणार याच्यासोबत. हारवा बिंदास हारवा. लागेच तर तुम्ही जितल्यावर आम्ही तुमच्या याच्यात नाचाले. जास्त हुशार झाले काय रो मदन भाऊ? घ्या यायले तिकडे घ्या म्हटलं. चला ग्राउंडच्या बाहेर घ्या यायले. कोण होते मनात करू राहिले. यायले कशी काय परमिशन दिली तुम्ही ग्राउंडच्या अंदर याची? हो मदन भाऊ. चला बारे चेतन सोन्या, ग्राउंड खाली करा लवकर ते. VIP आय कार्ड आहे म्हटलं आमच्या अशी VIP पास आहे म्हणून आलो आम्ही मदन भाऊ. हा पैसे दिले त्याचे यायले. कोणा दिलेच्या मायाबीन VIP पास आहे VIP आय कार्ड आहे. हे जास्तीचे कामं करून ठेवते संस्थेवाले. कायच्या मायाबीन आता पुरा कावचा यायचा वाला सुरू होईपर्यंत. आम्हाला तर वाटू राहिलं तात्या सोडून सगळेच जितन असं वाटू राहिलं बा. सगळ्याला स्थार भेटन तात्याला सोडून. तात्यातनी दमनी आहे ना हो आता पहिल्यासारखा. तात्यातनी दम नाही त्याच्या बैलातही दमनी आहे. काय कामाची गोष्ट आहे काय? हारते ते यावेळेस. मुश्किल आहे नाही रे सोन्या. मुश्किल म्हणजे काय कोणाच्या बच्चा खेळलोय का तो? बैलगाडा शर्यत मध्ये भाग घेणं चालले आपले. मदन भाऊ यायले लवकर हाकला, नाही तर मैदानात भांडण होऊन जाईल. पहिले सांगू राहिलो यायले लवकर खाली करा इथून. चला आटा सोन्यांचे त्या टाइम झालाय तुमचा. चला 2 मिनिटात चालू होते. चला साईडला होऊन जा तिकडे. अरे याच्या अंदर येणार रे, बॅरिगेटच्या अंदर येणार. शायने हो. हा तो बैल घेईल अंगावर आला तर कोण्या भात पडन. अरे काहीच नाही हो शाहरुख आहे काका. आम्हाला धक्काही नाही लागत अंगाले. VIP पास आहे ना. कायच्यासाठी काढली ते? हा VIP पास आहे ना म्हणून तंदर आहे आम्ही. आमची काही इज्जत घालवता काय? पैसे खर्च केले ना VIP पास साठी. अंगावर बैल आल्यावर समजा त्याला कशी VIP पास असते तर. सोन्यांचे त्या शर्यत लागलेली आहे, भूल जा नका नाही तर मग माणसान. हा पण शर्यत अशी लागली आहे का जर मन्याचा जितला तर तुला 20,000 रुपये आम्ही देईन, आणि बाकी कोणाचा जितला तर तुम्हाला 20,000 रुपये द्या लागन. हा पहिलेच सांगू राहिलो. हो ना, तर झालं ना पक्का. चल झालं पक्का. चला दिल थांब के बैठिएगा. आता काही क्षणात चालू होणार आहे बैलगाडा शर्यत. तरी सगळे कास्तकारांनी तयारीत राहावे. पाणी गिनी पिऊन घ्या. जे करायचं असेल ते करून घ्या. आता 2 मिनिटातच चालू होणार आहे. कर ना राजा चालू. किती वेळचं बसून दिलं तुम्ही? बस करा हो मदन भाऊ चालू. बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांनो सावध होऊन जा. जसं 3 म्हणन 1 2 3 तसंच तुम्हाला शर्यत सुरू करायची आहे. 1 2 3. अरे बापरे भल्ले पहिले रे 100च्या स्पीड न. काय वाटते सोन्या तुले कोण जितन? काही सांगताच नाहीत राजा. मागं पुढं चालू आहे. माझ्या जीवता धक 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 करू आला राजा. हारलो तर तात्यापासूनच काढतो दिमागानं. हा दिमागानं काढतो म्हटलं. 20,000 चे 40,000 काढतो. चल ना आपण बी जाऊ त्याच्या मागं. चल बरं चल धावत धावत चल जरासा. आपल्याला तर माहित पडलं पाहिजे कोण जितते. चल बरं. अरे धावा रे खाऊ खाऊ. अरे पाहिजे झाली का रे? धावा. अरे धावणार रे धावणार. हा धावा गाडी जितायची आपल्याला. धावा असा पया 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 बाहेर. चल 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 असा पय गाडी जिंकून दे मला तेवढी. पय 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 असा बाहेर. सारखा पय बाहेर. हे शर्यत जितायचे आपल्याला सांगू राहिलो तुम्हाला दोघाले बी. चला पया पटापट. होय अधिक स्पीड न होय आपण जिततो मग. चल हा दोघं जण असं. चला 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 चाल द्या भजन. तसा पया 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 पया. आपणच जिततो रे गाडी. आपणच जिततो. हार निवरे घरी आपण. चला ढेप चुरी टाकतो तुम्हाला. चला चल द्या. पया रे इज्जतीचा सवाल आहे रे. पया काही करा. एवढी गाडी जितून द्या. कमीत कमी पहिला नाही तर दुसरा तरी नंबर आणा. पया रे बे ढेप खाऊले का? ढेपसले का पयाना? पया मॅडॉन बोलते सबको बोलते पाटील. बे हो ना बे तिकडे मन्याडान बोलतोय सबको बोलते. होय तिकडे चालला तिथं. पया रे जिततो रे आपण. हार घेऊन जातो रे घरी. पै नंदू पै काढले असं. पहिल काय तो कुठे चालला? पहिला सगळा पहिला तिथं रेशन नाही दिसू राहिली का पांढरी? तिथपर्यंत चालणं. पहिल जिततो रे आपण. जिततो रे घेऊन जातो रे घरी. थार मस्त थार मस्त
मस्त घुमील रे तिनं घेऊन जातो रे आता घरी जवळच आहे रे आता जित्तो रे कोणीच नाही रे आता आपल्या टक्करले अरे तुम्ही हो काय करायला आले इथं? कसे काय आले तुम्ही दोघं अरे तुम्हाला सांगायला आलो का मॅच हारलो नाही पाहिजे आम्ही शर्यत लावली आहे पहिले सांगू राहिलो तुम्हाला 20,000 रुपयाची शर्यत आहे आमचीवाली अरे तुम्ही जा लवकर इथून तुम्ही जा नाही तर तुमच्या जण मी हारून जाईल लवकर हटा समोरून बैल उन्हाळी देन बरं तुम्हाला अरे हटा रे बाबा हटा रे मॅच जितू राहिलो रे आपण हटा रे लवकर अरे हटा ना दलिंदर आहे हो मरसांना ते बैल पाना किती धावू राहिले मरसांना त्याच्या शिंगानं आमच्या जर जीवाले काही कमी जास्त झालं तर आता पोलिसवाले तुम्हालाच नेणार आहे पकडून याचा विचार करता फक्त कारण आम्ही पहिलेच म्हटलं एका कागदावर लिहून आलो आहे आणि तुमचं नाव लिहिलं आहे त्याच्यावर अरे काऊन रे काऊन मागा लागले तो मोहन बी मागा लागला माझ्या जीवाचं काही करून टाकीन आणि तुमचंच नाव लिहीन आणि तुम्ही तसे अरे हटा ना मंदातून अरे बैलाचे शिंग फिंग खुपसांना उठा ना हटा ना तिथून अरे जितून राहिलो रे कशी मॅच हटा रे जितलेली मॅच हारो सांग काय हटा ना बाबा हटा ना तुमच्या पाया लागतो रे हटा रे मॅच जितू द्या रे मले अरे जिताना तर आम्ही कुठं अडवलं आम्ही तर फक्त एवढंच सांगायला आलो ना तुम्हाला का मॅच जितले पाहिजे 20,000 रुपयाची शर्यत लागली आमची अरे जितल्यावर मी तसेच देतो तुम्हाला 20,000 रुपये फक्त हटा आता मला थार गाडी जितू द्या अरे हटा रे ते बैला घेन रे हुनाडीत रे ऐका ना जराशे कोणत्या नक्षत्रात झालते रे हटा ना दलिंदर आहे हटा ना मॅच जितलेली हारो सांग काय मले अबे कसं झालं बे चेते बैलानं तर आपल्याला हुनाडीत घेतलं बे अरे बरोबर पकडून ठेव सोन्या बरोबर पकडून ठेव नाही तर पळशीन अरे उतरा रे मग बैलावून उतरा रे नाही तर लय झोडपीन रे गाडी जित्ता हारू राहिले का तुम्ही लवकर उतरा पण काही असं सोन्या मजा येऊ राहिली आहे ना आवले का भल्ली मजा येऊ राहिली अरे उठा रे लवकर हारलो ना मॅच एवढं मारीन तुम्हाला मरे ठावकर मारीन लागली तर लागली मावर केस लवकर उठा त्याला भार उरायला बैलायले पैन नाही राहिले ते बरोबर ते बा मने गिने सगळे समोर चालले उठा लवकर अरे तर बैलानंच घेतलं ना आम्हाला उन्हाळीत आता त्याच्या अंगावर बैलानं घेतला आता आम्ही काय करू अरे जाना तिकडे तोंड काय करणार इथं काय मागा लागले थार गाडी जितू द्या ना मला वाना इकडे वाना त्याच्यावर बसले त्याच्यावर भार उडाला ना ते पाय स्पीड कमी उरायला त्याची जर हारलो कधी मॅच तर तुम्ही आणि मी आहे मग WWE होऊन जाईल दोघांची अरे चेत्या हे तर आपल्याला पाडू राहिले रे अबे आपण पडून जाऊ डोक्याला लागेल आपल्याला एक काम कर सोन्या झू सोड पटकन अरे काय करू राहिले तुम्ही असं काय करू राहिले हारण ना मॅच आपण झू नको सोडू ना मी पडन ना अबे असं नका करू ना बे चल नंदू चल काल्या अरे तात्या पडला रे बैलबंड्या उचला रे नामदेवराव दिलीप भाऊ उचला अरे उठा हो तात्या उठा लय लागलो हो तात्या तुम्हाला तर उठा हात पकडा पाहिजे बसा थोडा वेळ बसा याच्या अरे सल्यान शाहरुख तुम्हीला गॅरंटी घेऊन राहिले त्याची पाय पाहून घ्या काय काव केला त्यानं मंदात आले कशी गाडी जितू राहिलो होता आपण थार त्यानं बैल सोडून नेले जुवाचे सांग अरे तर तुम्ही लटकावून नाही मारला त्याले तेव्हा बैलावर बसले होते तेव्हा ते अरे कसा मारू ते तर सांग मला ते तर म्हणे घरी एका कागदावर लिहून आलो म्हणे जर आमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर तात्याला पकडा म्हणून तात्याच्या झालं म्हणून सांग काय म्हणू आता तात्याचे दोन्ही बैल झू सोडून पळालेले आहे सोन्या चेत्या त्याच्यावर बसलेले आहे आणि सोन्या चेत्या रेसमध्ये आहे सध्या शर्यतीत ते पळून राहिले आता काय होते काय नाही माहित नाही पण तात्या तुम्ही या इकडे मंडपात बसा चला तात्या बसा मंडपात बसा जाऊ द्या मी तुमच्या सगळ्या जणांना सांगू राहिलो मी एवढा मारीन त्याला हातपाय तुटेपर्यंत म्हणत कोणी आला नाही पाहिजे पहिलेच सांगतो दवाखान्यात खर्च मीच लावीन पण त्याचे हातपाय तुटेपर्यंत मारीन त्याला आता चला या तात्या इकडे बैलगाड्याच्या शर्यतीच्या मंदात अडचण नका करू पब्लिक पाहू राहिली सगळी लोक या इकडे या मंडपात बसा शांत थोडे काय कसं काय झालं म्हटलं तात्या अचानकच तुम्ही तर जितावर होते राजू जितून राहिले होते ना तुम्ही अरे काय विचारता देशमुख साहेब पुरं परेशान करून टाकले सोन्यानं चेत्यानं तुम्ही पाहिलं नाही का आता गाडीच्या समोर धावू राहिले होते ते म्हणे आम्ही शर्यत लावली म्हणे 20,000ची काही करून जिता म्हणे तुम्ही म्हटलं अरे तुम्ही हटातच आहे तेव्हा जितन ना तेवढ्या वक्तात काय करता त्या नंदून काल्यानं घेतलं ना त्याला होनाळीत झालं मग आणि आता मग त्याला वाटलं का बा आपण पळा याच्याहून म्हणून त्यानं जुवातून बैल सोडले आणि ते बैला सगळं पाहिले पहा आता कुठले पाहू राहिले ते तात्या तरी शर्यतीत आहे हे विसरू नका सगळेजण तात्या शर्यतीत आहे कारण तात्याचे दोन्ही बैल अधिक बी शर्यतीत धावत आहे अरे हा पण ते बैल महागावर आहे ते महागावर आहे त्याच्यानं आम्ही सगळ्यात पहिले होतो पण आम्हाला 100% गॅरंटी होती तात्या का तुम्ही जितसान म्हणून कारण तुम्ही सगळ्यात पहिले होते आणि बस थोड्याच दूर राहिले होते जिताच्या सगळेजण तुमच्या मागं होते आम्हाला वाटलं बा थार गाडी तुम्हीच नेसान पण ते पुरं काही समजून नाही राहिलं आता काय होईल काय नाही आता आहे तसंही तुमचे दोन्ही बैल धावून राहिले अरे मायाशिवाय नाही अटपत ना ते मायामधल्या नाही ते मायाच्यानं तर एवढ्या स्पीडनं चालू राहिले होते महागावरचे आहे ते तर काय कसं काही समजून नाही राहिलं चला कोण घेऊन जाय नाही का जिचं नाव आहे थार कोणाच्या नशिबी आहे हे थार कोणता कास्तकार विजेता होते आणि कोण घेऊन जाते थार चला तात्याचे जिताचे चान्सेस सगळ्यात जास्त होते पण काही कारणास्तंभ ते खेळाच्या बाहेर निघालेले आहे पण तात्याचे बैल आणखी शर्यतीत आहे त्याच्यामुळे तुम्ही हुशार राहा बाकीचे सगळे जण चला देवानंद भाऊ दिसू राहिले आघाडीवर देवानंद भाऊ चला पाटील आले आता पाटील येणार का काय माहिती म्हण्या ताकद न उद्या म्हण्या मजा येऊ राहिली बनले का सोने आहे ना एक ना तिकडे त्याची थारण फार पहिले मजा घेऊन घे थारचं काय आहे ना त्याच्या अशी पैसे घेऊन घेईन पय नंद्या पय 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 रे काल्या पय 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 स
चला बंड्या पाटील जोमात दिसू राहिले. बंड्या पाटील विजेता दिसू राहिले. बंड्या पाटील जोमात, बाकी सगळे कोमात. बहील चल बहील. आणि इथे मोठ्या प्रमाणात दणदणीत विजय बंड्या पाटीलचा झालेला आहे. अरे जिंकलो. दुसऱ्या क्रमांकावर देवानंद भाऊ दिसत आहे विजेता. अरे पैरे बाबा पैरे, त्या पाया लागतो रे पैरे. दुसरा नंबर तरी येऊ दे, पहिला नाही आला तर. पय अरे धावणं राजा धावणं, काऊन असा करू राहिला? धावणं आता इथपर्यंत आणलं ना. आणि चला इथे दुसऱ्या बक्षिसाचे मानकरी बनलेले आहे देवानंद भाऊ विश्वकर्मे. जोरदार टाळे होऊ द्या. पैशीन तर पै काल्या, नाही तर काही घेण देण नाही. पैसेवाल्याचे बैल आहे तुम्ही, अशा तर 10 थारा घेऊ शकते तात्या. नाही करायचे ते म्हटलं, लोड नका घेऊ, आरामानं चाल द्या. तुम्हाला वाटत असेल तर जिता, नाही तर नका जितू, काही घेण देण नाहीये. बस आम्हाला मजा येऊ राहिली, बस आता चाल द्या, फक्त थांबू नका तुम्ही. हा आनंद द्या. काय तुला पटत असेल तर जीत, नाही तर नको जितू, पण आमचा डावडा होऊ दे बा. आम्हाला मजा येऊ राहिली. हे पुरा गाव घुमून चाल, आम्हाला काही घेण देण नाही. जीत हार पैसेवाल्याचे बैल आहे तुम्ही. 10 काय 15 काय थारा घेते अशात. हार काय तात्या, आज नाही तर उद्या घेऊनच घेईन, पण अशी मजा येते काय? पाय बरं कशी मजा येऊ राहिली बैलावर बसल्यावर. हा पाय कसा पळू राहिला. हा चाल द्या नंदू, काल्या टेन्शन नको घेऊ, चाल दे. तुला वाटते तसं कर. वा चेत्या, काय मजा येऊ राहिली रे. खरंच ना लेका, अशी तर कायच्यावरच मजा नाही येत. हा काय पळू राहिले ना, काय मजा येऊ राहिली ना. त्या बरं सांगितलं लेका, हा का खोल म्हणून त्या बैला येले. हा झू खोल म्हणून, झू नसता खोलला तर आपल्याला मजा नसती आली. अरे पण सोन्या तिकडे तात्या पडला म्हटलं, हे माहित आहे का तुले? चांगलं लागलं तात्याले. पडू दे ना, ज्याच्या नशिबी ते असलं ते होतच असते, त्याला आपण रोखू शकतो काय? तूच तर म्हणे राजा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो तो ईश्वर देऊ राहिला, आणि त्याला फळ मग आपल्याला काय करावं लागते? चल द्या. आणि इथे तिसऱ्या बक्षिसाचे हकदार तात्याचा बैलगाडा दिसत आहे. बैलच राहिले आहे, गाडा तर राहिला नाही, आता बैलच राहिले आहे. आणि ते सोन्यांचे ते त्याच्यावर बसलेले आहे. आणि इथे तात्याचा दणदणीत विजय झालेला आहे, 3रा क्रमांक पटकवलेला आहे. अरे कुठे घेऊन चालले रे बा, माझ्या बैल कुठे घेऊन चालले? जितले ना, थांबा ना मला त्याले. अरे मदन भाऊ बोला ना त्याच्यात काहीतरी. अरे थांबव रे, तिकडे गुळे घेऊन चालले रे त्याचे बैल, तिकडे गुळे घेऊन राहिले गावाच्या बाहेर. अरे आणा ना इकडे, झालं ना त्याचं. तात्या बत्ती द्या त्याची, पकडून द्यायला बत्ती द्या चांगली तुम्ही. अरे अटकून नाही राहिले त्याले बैल, तेव्हा बरं कुकडे घेऊन चालले ते. त्या बरं मदन भाऊ मापाशी माहिती द्या तुम्ही, तुम्हाला जमून नाही राहिलं ते. जर बैल घरी आले नाही तर तुम्ही गेले मग आतातून. विचार करता दोघं बी. सोन्यांचे त्या तुम्हाला म्हणून म्हटलं मी. हा हलक्यात नका घेऊ मले. सोन्या तात्या कलकल करू आला तिकडे. जाऊ दे ना, करू दे ना, कुठं लोड घेत बसतं त्याचा लोड घेतला तर बस. पंचायत्या चालला कुठं रे, काही समजून नसतं नाही राहिला राजा, चालूनच राहिला. जाऊ दे ना, काही एवढा टेन्शन घेत देसू राहिला. घुमायला भेटू राहिला ना, घुमणं चांगला घे, मजा कर मस्त. अरे हावले का पाय, माझ्या लक्षच नाही राहिलं. आनंद कडे जिकडे तिकडे चोईकडे चाल द्या, जिकडे घुमाचा तिकडे घुमू द्या. अबे तर रस्त्यावर निघाले रे. काही समजून नसणार राहिला का, सोने कसं करावं आता. अबे काय चाल दे ना, रस्त्यावर चाल दे, पुरा गाव घुमून आणू दे त्याले. आपच थकले म्हणजे बसते ते. अबे पण सोन्या तिकडे तात्या वाट पाहू राहिला असं ना राजा त्याच्या बैलाची. ते मंगाची ऐकलं नाही का ते, कसा कलकल करू राहिला होता तात्या. हा माझ्या बैल म्हणे माझ्या घरापर्यंत वापस आले पाहिजे म्हणे, नाही तर झालं म्हणे तुमचं काम भारी करतो म्हणे. कायचा करते तो काम भारी करणारे तर गेले. सोन्यांचे त्या म्हणते ना. चला बंड्या पाटील जिथे कुठे असतील त्यांनी मंचकावर यावे व त्यांचं पहिलं पारितोषिक थार घ्यावे. चला डीजे वाले गाणी वाजवा. चला या पाटील या इकडे, घ्या तुमची थार गाडी घ्या. बंडू भाऊ पाटील यांचं पहिलं पारितोषिक व पहिले मानकरी विजेता बंडू पाटील यांच्या थार गाडी व त्यांची शुभेच्छा, पुढील कामण्यासाठी शुभेच्छा PM पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बंडू भाऊ चाबी गाडीला जाय म्हटलं, हा काही लोड नका घेऊ, या चालवा आता पुरं गावभर. थार गाडी जितले तुम्ही. अरे धन्यवाद नरेंद्र मोदी भाऊ, धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो स्टेजवर येण्यासाठी दुसऱ्या बक्षिसाचे म्हणजेच 8 लाख रुपयाचे विजेता देवानंद भाऊ विश्वकर्मे यांची. चला कृपया स्टेजवर या. चला या देवानंद भाऊ स्टेजवर या. देवानंद भाऊला बक्षीस पात्र श्री राहुल गांधी हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अरे धन्यवाद राहुल गांधीजी, धन्यवाद. चला यानंतर मी आमंत्रित करतो तिसऱ्या बक्षिसाचे मानकरी आहे तात्या लेले. कृपया त्यांनी स्टेजवर येऊन त्यांचं 3रं पारितोषिक गाडी हे घ्यावी. चला या पटकन या तात्या. चला या तात्या, रप पाय टाका जराशे. चला तात्या लेलेंना 3रं बक्षीस व त्यांचं स्वागत अमित शहा करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 3ऱ्या बक्षीसचे पात्र तात्या लेले हे आहे. गाडी कुठे आहे म्हटलं आपली गाडी आहे तर? हे का वय थारच्या समोरच तर गाडी आहे तुमची उभी. अरे भाग घ्याले नाही पुरलं. हे कोणती गाडी दिली मोदका कुव्यातली आणून? तुम्ही म्हणे राजे हो गाडी आहे म्हणे, हा आणि हे कोणती गाडी देऊ राहिले मस्तकी मारून?
एवढी मेहनत केली म्या पहिला नंबर येऊ राहिला होता कसा थार होत होती रे त्या दोघांनी माझ्या काम बघून टाकलं तिसरं बक्षीस गाडी म्हटलं होतं कोणती हे नव्हतं म्हटलं काय तात्या जाऊ दे आता हे तर हे सही काय करता आता त्याले पण त्या सोन्याला आणि चेत्याला नका सोडता तात्या तुमच्या नशिबात थार होती हे आता मोदका गुवा घ्यायला पुरायली कुठं गेले कुठं म्हटलं ते दिसून नाही राहिले बैल घेऊन तुमचे माये बैल फक्त माझ्या घरी वापस आले नाही तर पाहून घेता तुम्ही बस अरे काऊन रे पळू राहिले अरे मागं पाहिलं तुमच्या हॅलो मायचिक हा बरोबर आहे माई हा तात्या हे जे बी काही सगळ्याला लागला आहे इथं तुटफाट झालेला आहे याचा खर्च तुम्हाला द्यावा लागणार आहे म्हटलं याच्या बाद कानाले खळा ह्या गावात कधी डबल इन नाही पाय बी नाही टाकन नरेंद्र भाऊ. अरे पण मी कसं काय देणार आहे माझ्यानं थोडी तुटलं हे बैल कोणाचे होते तुमचेच होते ना ते बक्षीस कोणा घेतलं तुम्हीच घेतलं मग तुम्हालाच भरून द्यावं लागणार आहे ते याच्या बाद या गावाचं नाव बी नाही आलं पाहिजे माझ्या कानावर मी येत बी नाही या गावात. अरे लय लागलं रे देवा लय लागलं रे अरे बापरे मला तर डीजेवर फेकला रे आहे ना सोन्या चेत्या पाहून घेईन तुम्हाला दोघाले बी तुम्हाला सोडत नाही रे मी कुठेपर्यंत मार खायला मागता तुम्ही अबे का चेत्या हे गलत झालं ना पुरं स्टेज पडलं ना ते किती जणांना लागलं राजा आपल्या ज्यानं अरे आपल्या ज्यानं नाही लागलं ना बाबा हे तात्याच्या बैलाच्यानं लागलं ना तात्याच्या बैलाच्यानं लागलं समजले काय आपली काहीच गलती नाही आहे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो तो ईश्वर काय लागा आता तू भुल्ला बी का हे गाणं अरे हो रे यार चालय बरोबर आहे चल दे नंदू काल्या